ते झोडगे येथील माणकेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. हे एक अत्यंत प्राचीन आणि सुंदर हेमाडपंथी मंदिर आहे. झोडगे येथील माणकेश्वर मंदिराची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. माणकेश्वर महादेव मंदिर, झोडगे. माहिती, तपशील, ठिकाण झोडगे गाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. राष्ट्रीय महामार्ग मुंबई आग्रा महामार्गावर NH3 मालेगाव पासून अंदाजे 20 ते 30 किमी अंतरावर. कालावधी शतक 13वे शतक, इ.स. 1201 ते 1300. हा यादव काळ. स्थापत्य शैली हेमाडपंथी शैली, यादवकालीन. संरक्षण हे मंदिर भारत सरकारच्या पुरातत्व खात्याने आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASI संरक्षित वास्तू म्हणून घोषित केले आहे. मंदिराची वास्तुकला, आर्किटेक्चर. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे, जे दगडी सांधे एकमेकांवर रचून बांधले जाते. त्रिदल रचना हे मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ या मंदिरात 3 गाभारे, 3 सँक्च्युरीज आहेत. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराशी साम्य. या मंदिराची रचना सिन्नर येथील प्रसिद्ध गोंदेश्वर मंदिरासारखीच आहे. शिल्पकाम, स्कल्पचर्स. मंदिराची बाह्य भिंत आणि आतील भाग सुंदर बारकाईच्या कोरीव शिल्पांनी भरलेला आहे. कीर्तिमुख. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे याला 3 कीर्तिमुख आहेत, जे जगातील मोजक्या मंदिरांपैकी एक आहे, कारण बहुतेक मंदिरांना एकच कीर्तिमुख असते. 2. महत्त्व आणि इतिहास. निर्माता या मंदिराचे बांधकाम यादव घराण्याच्या काळात झाले आणि ते हेमाद्री पंडिताने यादव राजांच्या काळात महत्त्वाचा मंत्री बांधले असावे असा अंदाज आहे. झोटिंग बाबा. मंदिराच्या मागील डोंगरावर झोटिंग बाबा नावाच्या नाथपंथीय साधूचे वास्तव्य होते. त्यांच्यावरूनच या गावाला झोडगे नाव पडले असावे असे मानले जाते. नंदीची मूर्ती. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर नंदीची भव्य आणि अलंकृत मूर्ती आहे. उत्सव येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. हे मंदिर महाराष्ट्रातील दुर्लक्षित पण अतिशय सुंदर प्राचीन वास्तूंपैकी एक आहे, जे स्थापत्यकलेच्या अभ्यासकांसाठी आणि शिवभक्तांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. आपणास या मंदिराच्या शिल्पकलेबद्दल किंवा परिसराबद्दल अधिक माहिती हवी आहे का? शिव कैलाशों के बसी धौलीदारों के